काय खाताय तू माई? काय खाताय? नाम नाम करत आहे. कशाची भाजी खात? दीदीला दे ना, दीदीला दे. बस ना तिथे, बस ना. स्वयंपाक कर पटकन. पोळी कसं लाटतात माई? मला लाटून दाखव बाबू. मम्मा पोळी कसं लाटतात बाळा? स्वयंपाक करताय? ओ ग बाई, छान पोळी. अरे वा, माझ्या बाळाला पोळी पण लाटता येतं. छान छान. पॅन्ट खाली गेला तुझा. इकडे तुझा पॅन्ट बरोबर करून घेतो. इकडे पॅन्ट इकडे धुवून खाली. बरं, कशाची? भेंडीची भाजी करूया ना मग. तुला आवडते ना? मला पण आवडते ना भेंडीची भाजी. गाईच म्हशीचं म्हशीचं गाईचं ना. हे पेल हो. हे दीदीला कशाला तिकडे घेऊन गेली? दीदी इथं झोपते नाही तर. हे का दीदीसाठी उशी तयार करून दिलो मी. कोण ये इकडे. पप्पा खेळता ये ना का तुझ्यासोबत? मम्मा, ए मम्मा, अगं पप्पाला भूक लागली. पटकन पप्पाला भूक लागली. पटकन पोळी कर. पप्पाला भूक लागली. मला लवकर पोळी कर. माई पोळी करून दे पप्पाला. हो, दीदीला झोपो. हा. काय आहे त्यात? भेंडीची भाजी केली का तू? काय आहे का त्यात? मुरा देऊ का तुला? मुरमुरा. चाय झाला. चाय टाकायचं. आम्ही लहान असताना का हळद आणि हिरवा एकत्र मिसळायचं. लाल लाल दिसते भाजी, त्यात कचरा टाकून भाजी बनवली असं म्हणायचं. निरमा आणि हळद टाकलं तर लाल लाल होते ना. आम्ही हळद वगैरे चोरून आणायचो बरं घरातून. असं नाही, मम्मी वगैरे घरी नाही राहिलं तर चोरून आणायचो घरून. मग निरमा तिकडे जागा आहे ना घराच्या इकडे, सांद आहे पहा, ते चांगलं घर वगैरे बांधून मस्त ओढण्या वगैरे छान बांधून आतमध्ये संजू आणि मी. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर इकडे आमचं भातुकलीचा खेळ चालू आहे छान. तर ती बघून ह्यांना लहानपणाची आठवण आली. तर तो किस्सा मी माझ्या अहोंना सांगत होती, तुम्ही ऐकलंच असेल. आजही व्हिडिओ बनवायचा काही मूड नाही आहे, कारण की तब्येत जागेवर आली नाही आहे. तर असंच टाईमपास तुम्हाला दाखवत आहे. अद्दू खेळत आहे छान, भांडे खेळत आहे. ये इकडे, ये इकडे. हा, ओढणी घे. हा, ओढणी घे बाळा. पाती किती समजदार आहे. व्हेरी गुड. पप्पाला समजतच ना मम्मा. हळला बोटे ना मम्मा ते. आणि आता पावसाळा आहे, सुकणार पण नाही धुतलं की. काय करत आहे? तिला व्यवस्थित करून द्या हो. ते बरोबर बसलेली नाही बघा. ओढणीला पकड बाळा तू. ओढणीला पकड मम्मा. ओढणीला पकड बाळा. पकड. अगं बाई, किती गोड खेळ खेळत आहे ग माई आणि माईचे पप्पा. किती शांत बसून आहे ते. ते दोघांचं काय चाललं? खराब नाही होत का? ही जे आहे ना पाळण्याची, काय म्हणता तुम्ही, वाकडं काहीतरी म्हणतात दुसऱ्या भाषेत, आम्ही बोत्रीच म्हणतो. ती बघा कशी त्या पप्पांनी फरशी पुसलेली आहे, पण डस्ट तर असतेच ना. बघा यांचं काय कारभार चालू आहे दोघांचं.
पप्पा थकून आले बाळा. तर मंडळी आता जो क्लिप बघितले ना तो खूप आधीचा होता. गॅलरीमध्ये होतं मी आमचं फॅमिली टाईम चालू होतं खेळणं अद्दू मी तिचे पप्पा. तर ते व्हिडिओ आहे ना आज गॅलरीमध्ये चेक करता करता ते व्हिडिओ दिसले ना म्हटलं हा व्हिडिओ तर कुठंच नाही म्हणजे ॲड केलं किंवा टाकलं आपण म्हणून आहे ना तेच क्लिप आहे ना या व्हिडिओमध्ये ॲड केली. अद्दूसोबत छान खेळत होतो आम्ही दोघे. कधी नाही रोज तिचे पप्पा थोडा वेळ खेळतात किंवा मी थोडा वेळ खेळते म्हणजे त्यांचं माइंड आहे ना फ्रेश राहते. आता पावसाळा चालू आहे तर जास्त बाहेर पण जाणं होत नाही आणि आमच्या गलीमध्ये आहे ना लहान मुलं वगैरे कोणी नाही आहे. एक आहे पण ती थोडं साईडला आहे तर रोज जाणं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे आहे ना मुलांशी आपणच चांगलं खेळायचं त्यांचे मित्रमैत्रिणी बनून खेळायचं. त्यांना घरी मग करमते. कधी मी तिच्यासोबत खेळते आणि तिचे पप्पासुद्धा खेळतात तर असं सगळं चालू असते. ती किती खुश राहते म्हणजे मम्मी पप्पा त्यांच्यासोबत खेळत आहे लहान बाळासोबत खेळत आहे तर त्यांना किती खुश वाटते. आणि आपण पण असंच काय म्हणतात त्याला त्यांना वागणूक द्यायची की आम्ही तुझे फ्रेंड्स आहोत. म्हणजे एकदमही पॅरेंटिंग दाखवायचं नाही रागवायचं नाही. कधी आपण रागावतो म्हणजे थोडंफार रागावतोच आपण सगळेच रागावतो असं नाही पण थोडंफार आहे ना मुलांसोबत आपल्या टाईम स्पेंड करत जा. त्यांना थोडंसं फ्रेश फील होतं आणि प्लस आपल्याला पण फ्रेश फील होतं त्यांचं हसू बघून. तर अजून किती छान हसत होती. तिला खूप आनंद झाला होता. नेहमी कॅप्चर वगैरे करणं होत नाही पण आम्ही नेहमी खेळत असतो तिच्यासोबत. तिचे पप्पा घोडा खेळतात असं वगैरे घोडा बनतात ती बसते असं वगैरे खेळत असते. मी लपनछपाई खेळत असते तिच्यासोबत. खूप चांगली खेळते ती. तिला खूप आवडते असं खेळायला. तर असं खेळत जा तुम्ही तुमच्या मुलांसोबत म्हणजे ते फ्री माइंड राहते. मग त्यांच्या माइंडमध्ये असं नको यायला की मम्मी पप्पा खेळत नाही आपल्याशी असं वगैरे असते ना. त्याच्यामुळे त्याच्यासोबत चांगलं फ्रेंड बनून खेळत जा. जेव्हा गरज राहते ना तेव्हा रागवायचं नाही म्हणत मी पण जास्त प्रमाणात मुलांशी प्रेमाने वागा खेळत जा. माझाही कधी रागावरचा ताबा सुटतो. कधी मी पण ओरडते तिला पण लगेच मला पछतावा येते की कशाला ओरडली म्हणून मी कारण की रागावर कंट्रोल होत नाही कधी पण असं होते. मला वाटते सगळेच पॅरेंट करत असतील असं की मीच करते मलाही नाही माहिती पण जिथे रागवायची गरज आहे ना तिथे खरंच रागवावं लागतं नाहीतर मग थोडं अति होते हो ना. त्याच्यामुळे आधीपासूनच वळण लावलं तर थोडं चांगलं राहते. तर असं आहे ते क्लिप्स मी ॲड केली. खूप दिवसापासून गॅलरीमध्ये होते तर फॅमिली टाईम आमचं चांगलं तुम्हाला दाखवली थोडंसं. माझं स्वयंपाक तर सकाळचंच आहे. आत्ता स्वयंपाकाचं काही मला करायचं नाही आहे पण मला जेवण करावं असं वाटत नाही आहे म्हणून मी छान आहे ना तांदळाची खीर बनवली. मला खूप आवडते तांदळाची खीर तर ती बनवली छान. आता हे गरमागरम खाते मी तुम्हाला दाखवते. एक मिनटं. हे बघा म्हणजे तांदळाची खीर रेडी आहे छान. आता आम्ही याला खातो. विलायची वगैरे सगळं टाकून झालं. ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं टाकलं आहे. ड्रायफ्रूट्स म्हणजे ड्रायफ्रूटचं जो चुरा असतं ते टाकलं मी. अख्खा ड्रायफ्रूट्स माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे. चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी नवीन आले असतील चॅनलवर त्यांनी प्लीज एकदा सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून जा. तर चला भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.